हॅलो स्टुडंट. आता आपण बघत आहोत महाराष्ट्र राज्याची काउन्सिलिंग चालू झालेली आहे. आता मुलांचे 26 तारखेपासून चॉईस फिलिंग चालू होऊन जाईल. आता चॉईस फिलिंग करताना तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रामधल्या ऑलमोस्ट प्रत्येक कॉलेजच्या ट्युशन फीज या वाढलेल्या आहेत. तर आपण त्याच ट्युशन फी बघत आहोत. कुठल्या कॉलेजला किती ट्युशन फी वाढलेली आहे, म्हणजे तुम्ही चॉईस फिलिंग करताना कुठले कॉलेज प्रायोरिटीमध्ये ठेवले पाहिजे जे कमी ट्युशन फी वाले आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. आपण महाराष्ट्रामध्ये जे 19 कॉलेजेस आहेत, ओव्हरऑल जर बघितले तर 22 कॉलेजेस आहेत. पण आता जे सीईटी सेलवर अपडेटेड फी स्ट्रक्चर आलेलं आहे, आपण त्याच कॉलेजची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत. आपण कॉलेजचं नाव सांगणार आहोत आणि त्याच्याच बरोबर कॉलेजला टोटल ट्युशन फी किती आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. एक नंबरला येतं के.जी. सोमय्या मेडिकल कॉलेज. मुंबईमधलं हे कॉलेज आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल ट्युशन फी किती आहेत आणि डेव्हलपमेंट फी किती आहे. मी फक्त तुम्हाला आता त्यांचं टोटल जे बजेट जातं ते आपण सांगणार आहोत. ते म्हणजे 9,70,000 तुम्हाला पर इयर इथे ट्युशन फी पडत असते. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट फी ही वेगळी असणार आहे आणि ट्युशन फी ही तुम्हाला स्क्रीनवर दिसते. 9,70,000 एवढे तुम्हाला दरवर्षी भरायचं आहे. तुम्ही जर ओपन कॅटेगरी मधून असाल तर. बाकीचे जे कॅटेगरी वाईज स्टुडंट असतील त्यांना त्याचं कन्सेशन तिथे मिळून जाईल. 2 नंबरला येतं तेरणा मेडिकल कॉलेज. हे कॉलेज पण मुंबईमधील आहे. या कॉलेजचे जर आपण टोटल खर्च बघितला तर 9,13,000 आपल्याला पर इयर इथे पडत असतं. त्याच्यामध्ये ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल. 3 नंबरला येतं मायमर मेडिकल कॉलेज, म्हणजेच MIT मेडिकल कॉलेज पुणे. या कॉलेजचा जर टोटल खर्च बघितला तर 11,06,000 एवढा त्यांचा टोटल खर्च आहे. डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी किती पडतात हे आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळेल. 4 नंबरला येतं वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक. या कॉलेजची टोटल जर ट्युशन फी आपण बघितली तर ती जाते 13,16,000 ही टोटल त्यांचा दरवर्षीचा खर्च आहे. 5 नंबरला येतं ACPM धुळे. धुळ्यामध्ये हे कॉलेज आहे. या कॉलेजचा टोटल खर्च जर आपण बघितला तर 8,50,000 यांचा टोटल दरवर्षी तुम्हाला खर्च हा पडत असतो. 6 नंबरला येतं NKP साळवे नागपूर. या कॉलेजचा जर टोटल खर्च बघितला तर तो बघायला गेला तर जास्त आहे. तो म्हणजे 15,62,500 एवढा यांचा टोटल खर्च आहे. याच्यामध्ये ट्युशन फीज आणि डेव्हलपमेंट फी इन्क्लुडेड आहे. 7 नंबरला येतं मायमर मेडिकल कॉलेज लातूर. या कॉलेजचं ट्युशन फी जर आपण बघितली तर ती आहे 9,45,000. हा टोटल खर्च आपल्याला भरायचा आहे. याच्यामध्ये डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी दोन्ही वेगळे आहे. 8 नंबरला येतं विठ्ठलराव विखे पाटील अहिल्यानगर. या कॉलेजची ट्युशन फी जर बघितली तर 13 लाख रुपये ट्युशन फी आहे. हे कॉलेज यावर्षी प्रायव्हेटमध्ये जात आहे, म्हणजे या कॉलेजला कोणतंही फीचं कन्सेशन मिळणार नाही जे विद्यार्थी कॅटेगरीमधून आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट ओपनची फी इथे द्यायची आहे. 13 लाख टोटल तुम्हाला इथे खर्च दरवर्षी पडणार आहे. 9 नंबरला येतं श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे. या कॉलेजची टोटल जर आपण खर्च बघितला तर तो आहे 13,04,500 एवढा यांचा टोटल खर्च आहे. याच्यामध्ये ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी इन्क्लुडेड आहे. 10 नंबरला आहे उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव. या कॉलेजची ट्युशन फी जर आपण बघितली तर ती आहे 7,70,000 ही टोटल ट्युशन फी आपल्याला बघायला मिळेल. याच्यामध्ये कॅटेगरीचे बेनिफिट सुद्धा तुम्हाला मिळत असतं. 11 नंबरला येतं अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर. या कॉलेजची ट्युशन फी जर आपण बघितली तर ती जाते 11,36,500 ही टोटल ट्युशन फी तुम्हाला दरवर्षी इथे द्यायची आहे. आता हे पण ऐकण्यामध्ये आहे हे कॉलेज प्रायव्हेटमध्ये जाणार आहे किंवा मग डीम मध्ये. जोपर्यंत सीट मॅट्रिक्स येत नाही तोपर्यंत कन्फर्मेशन आपल्याला अश्विनीचं मिळणार आहे. ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस कळून येईल की हे कॉलेज प्रायव्हेट होत आहे का डीम मध्ये होत आहे. तर आता जर आपल्याला मेरिटनुसार बघितली तर त्यांची ट्युशन फी जाते 11,36,500 एवढी दरवर्षीची. 12 नंबरला येतं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जालना. हे एक मायनॉरिटीचं कॉलेज आहे. इथं कुठलीही कॅटेगरी व्हॅलिड नाही, तिथे सगळ्यांनी ओपन मधूनच त्यांचं ऍडमिशन हे होत असतं. या कॉलेजची ट्युशन फी जर आपण बघितली टोटल तर ती मिळते 7,72,000 एवढी तुम्हाला दरवर्षी ट्युशन फी द्यायची आहे. हे एक मायनॉरिटीचं कॉलेज आहे. तर 7,72,000 पर्यंत तुम्हाला इथे ट्युशन फी द्यावी लागते पर इयरच्या. 13 नंबरला येतं SMBT मेडिकल कॉलेज. आता हे कॉलेज प्रत्येक पॅरेंटचा फोन असा येतो की हे कॉलेज डीम मध्ये कन्व्हर्ट होतंय, पण जोपर्यंत सीट मॅट्रिक्स येणार नाही तोपर्यंत या कॉलेजचं कन्फर्मेशन आपण देऊ शकत नाही. तर आता आपण याला फक्त सेमी गव्हर्नमेंट मध्ये कन्सिडर करूयात. SMBT मेडिकल कॉलेज या कॉलेजच्या टोटल ट्युशन फी जर आपण बघितल्या तर त्या जातात 12,27,500 एवढे तुम्हाला ट्युशन फी पडत असतात. जर हे कॉलेज डीम मध्ये कन्वर्ट झालं तर सीईटी सेल मधून या कॉलेजचं नाव हे वगळलं जाईल या वर्षीला. 14 नंबरला येतं BLK वालावालकर. हे कॉलेज पण डीम मध्ये जाणार आहे असं पालक सांगत आहेत, पण जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत आपण हे कॉलेज सेमी गव्हर्नमेंट आहे असंच कन्सिडर करूयात. हे आहे कॉलेज चिपळूण मध्ये हे कॉलेज आहे.
या कॉलेजच्या टोटल ट्युशन फी जर आपण बघितल्या तर त्या जातात 11,65,000 एवढे यांच्या ट्युशन फी जातात, जर आपलं ऍडमिशन इथे मेरिटवर झालं तर. कॅटेगरी मधून इथे बेनिफिट कॅटेगरी वाईज मिळत असतं. जर हे कॉलेज डीम मध्ये गेलं तर ते सेकंड राऊंडला आपल्याला लक्षात येऊन जाईल, किंवा मग स्टेट मधलं जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल हे कॉलेज सेमी गव्हर्नमेंटच राहिलेलं आहे का डीम मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. 15 नंबरला येतं SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. या कॉलेजचं गेल्या वर्षी डेव्हलपमेंट फी ही खूप जास्त होत होती, पण यावर्षी त्यांनी डेव्हलपमेंट फी ही कमी केलेली आहे. ओव्हरऑल जर आपण त्यांचं बजेट बघितलं तर ते जातं 7,64,000 एवढं त्यांचं टोटल बजेट जात असतं. कॅटेगरी मधून असाल तर तिथे तुम्हाला बेनिफिट हे मिळून जाईल. 16 नंबरला येतं राजेंद्र गोडी मेडिकल कॉलेज अमरावती. या कॉलेजचं टोटल जर बजेट आपण बघितलं तर ते जातं 8,93,000 एवढे यांचं टोटल बजेट जातं. त्याच्यामध्ये ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी ही वेगळी आहे. 17 नंबरला येतं वेदांता मेडिकल कॉलेज पालघर. या कॉलेजचे जर आपण बघितलं गेल्या वर्षी डेव्हलपमेंट फी ही खूप जास्त घेत होते, ती यावर्षी कमी झालेली आहे. टोटल जर बजेट आपण या कॉलेजचं बघितलं ते जातं 17,13,000 यांचं टोटल बजेट जात असतं. या कॉलेजला कोणत्याही कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही. जे काही ट्युशन फी जातात हे टोटल ओपन मधून तुम्हाला भरावं लागतं. तुमची कॅटेगरी SC जरी असेल किंवा ST जरी असेल तरी तुम्हाला पूर्ण ओपनच्या फी इथे भराव्या लागतात. 18 नंबरला येतं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे. या कॉलेजच्या ट्युशन फी जर आपण बघितल्या तर 7,50,000 एवढ्या यांच्या ट्युशन फी आहे. या कॉलेजला कोणताही मॅनेजमेंट कोटा नाही आहे. जर तुमचं अलॉटमेंट आलं तरच या कॉलेजला मॅनेजमेंट म्हणजेच इन्स्टिट्यूट कोट्यामधून ऍडमिशनही होत असतं. इथे कोणतंही डोनेशन पार्ट हा घेतला जात नाही. सो विद्यार्थ्यांनी या गोष्टींपासून थोडंसं लक्ष द्या की आपल्याला इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये जर अलॉटमेंट आलं तरच या कॉलेजला ऍडमिशन हे मॅनेजमेंट मधून होत असतं. 19व्या नंबरला येतं परभणी मेडिकल कॉलेज परभणी. या कॉलेजची ट्युशन फी जर आपण टोटल बघितली तर ती जाते 8,78,000 एवढी तुम्हाला वर्षाला खर्च या कॉलेजला येत असतो. हे जे कॉलेजेस आपण सांगितले हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. याच्यामध्ये अजून 2-3 कॉलेजेस आलेले नाहीयेत, म्हणजे त्यांचे फी अपडेटेड नाहीयेत. सो आपण फक्त आता 19 कॉलेजचे डिटेल्स इथे देत आहोत. जशा फी अपडेट होतील तशा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. या कॉलेजचं जर तुम्हाला इन्स्टिट्यूट कोट्यामधून ऍडमिशन घ्यायचं असेल, म्हणजेच त्याला मॅनेजमेंट कोटा असं म्हणतात, तर दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा आणि तुमचं फर्स्ट राऊंडला मॅनेजमेंट मधून या कॉलेजेसला ऍडमिशन हे कन्फर्म करा.